हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण बघणार आहे नूडल्स कसे करायचे. तर त्यासाठी इथं मी नूडल्स हे शिजवून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये शिजताना मी थोडंसं मीठ टाकलं आणि हे नूडल्स शिजलेले आहेत. हे बघा, नूडल्स आपले शिजलेले आहेत. आता आपण पुढची कृती करूया. आता हे नूडल्स मी पाण्यातनं काढून घेणार आहे आणि थोडेसे असे पसरवणार आहे, म्हणजे ते थोडं जास्त असे शिजणार नाहीत. म्हणजे आता हे व्यवस्थित शिजलेले आहेत, तर जास्त असे गिलगिलीत होणार नाहीत. म्हणून ह्याला पसरवून घ्यायचं आहे. पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये मी पसरवून घेते. आता हे नूडल्स एका गाळणीत मी चाळणीत घेतलेले आहेत पाणी गाळण्यासाठी. तर हे थंड पाणी असं त्याच्यावर ओतून घ्यायचं आणि ह्याच्यातली पूर्ण गरम वाफ ही निघली पाहिजे. असं हे थोडंसं हलवून ठेवायचं. हे बघा, आपल्या ह्या नूडल्स कशा शिजलेल्या आहेत व्यवस्थित, अजिबात चिकटलेल्या नाहीत एकमेकाला. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. असं हे गाळणीमध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि आपण नंतर पुढची कृती करूया. तर नूडल्स आपण शिजवून घेतलेले आहे. आता त्यामध्ये टाकण्यासाठी भाज्या, तर ही हिरवी मिरची आहे, हा कोबी आहे, शिमला मिरची, गाजर, त्यानंतर कांद्याची पात आणि हे आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे. तर आता फोडणी करूया. तेल ठेवलं आहे तापायला. तेल तापलेलं आहे. तर लसूण घालूया. लसूण आणि आलं, हे थोडंसं भाजल्यानंतर हिरवी मिरची, कोबी, शिमला मिरची आणि गाजर, तर गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. भाज्या परतवून घ्यायच्या. थोडीशी कांद्याची पात टाकली. हे व्यवस्थित मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचं. आता मसाल्यांमध्ये मीठ असते आणि नूडल्समध्ये पण मी थोडंसं मीठ टाकलेलं. आता या भाज्यांसाठी थोडंसं टाकते मी. आता थोडासा याच्यामध्ये डार्क सोया सॉस टाकला.
थोडासा नूडल्स मसाला, मिक्स करून घ्यायचं. थोडासा शेजवान सॉस टाकते. आणि टेस्ट चांगली लागते. नूडल्स टाकायचे. तर नूडल्स टाकले. आता व्यवस्थित हलवून घ्यायचे. थोडासा शेजवान सॉस टाकला. थोडीशी कांद्याची पात टाकते. परत एकदा मिक्स करून घेऊया. नूडल्समध्ये भाज्या भरपूर टाकायच्या, म्हणजे त्यानिमित्ताने मुलं पण भाज्या खातात. तयार आहे. गॅस बंद करते. नूडल्स तयार आहे गरमागरम. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.